Air traffic control, you're cleared for takeoff. नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। बेलापूर सेक्टर 8 परिसरात भरधाव स्कॉर्पिओ कारनं फुटपाथवरून चालणाऱ्या तरुणीला 100 मीटर फरफटत नेल्याची घटना घडली आहे। या अपघातात 3 ते 4 वाहनांचा मोठा नुकसान झालंय। अंगावर शहारे आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईतील सेक्टर 8 मध्ये 13 मार्च रोजी संध्याकाळी ही घटना घडली। सेक्टर 8 मधील अरेंजर कॉर्नर परिसरात हा अपघात घडला असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। 19 वर्षीय तरुणी रस्त्यावरून जात होती। पाठीमागून आलेल्या स्कॉर्पिओनं या तरुणीला मागून जोरदार धडक दिली। समोरच एक बाईक उभी होती। स्कॉर्पिओनं या तरुणीसह दुचाकीला काही अंतर अक्षरशः फरफटत नेलं। पुढे जाऊन या स्कॉर्पिओनं एक दुचाकी, एक रिक्षा तसंच पार्किंगला उभ्या असलेल्या 2 ते 3 कारांना धडक देऊन थांबली। या अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली आहे। स्थानिकांनी धाव घेऊन तरुणीला स्कॉर्पिओच्या खालून बाहेर काढलं। तातडीने या तरुणीला बेलापूर येथील MGM रुग्णालयात दाखल केलं आहे। या तरुणीवर उपचार सुरू आहे, पण प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे। स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कार चालक आणि त्याचा मित्र अशा दोघांना ताब्यात घेतलं। स्कॉर्पिओ चालवताना अचानक चालकाचं नियंत्रण सुटलं। क्लचऐवजी ॲक्सिलेटरवर पाय दिल्यामुळे ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे। या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।